काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात 10 मे रोजी बोलताना नरेंद्र मोदींनी जनतेला एक आवाहन केलं, एक अपील केलं. त्यामध्ये ते म्हणाले, की एक वर्षभर सगळ्यांनी एक निश्चय करा आणि सोन्याचा वापर कमी करा किंवा सोनं खरेदी कमी करा. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल जे तुम्ही जास्त वापरता त्याचा वापर कमी करा. जर तुम्हाला कार लागत असेल तर कारपूल वापरा किंवा वर्क फ्रॉम होम करायचा प्रयत्न करा. पेट्रोल, डिझेलवर जे तुमचा भर आहे तो कमी करा. याच्याशिवाय त्यांनी सांगितलं, की तुम्ही मेट्रोचा वापर जास्त करा, इतर जे सार्वजनिक वाहनं आहेत त्यांचा वापर करा. या सगळ्या गोष्टी, याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे खाण्याचं तेल सुद्धा कमी वापरा. आता या सगळ्या गोष्टी देशाच्या पंतप्रधानांनी बोलायची गरज काय? किंवा असं काही लोकांना वाटू शकतं, की काय समोर एखादं मोठं संकट येणार आहे की काय? ज्यामुळे नरेंद्र मोदी या सगळ्या गोष्टी बोलायला सांगतायत. याच्या मागचं नेमकं कारण काय, भावना काय आणि नरेंद्र मोदींना नेमकं यातून काय साधायचं आहे, काय साध्य करायचं आहे? हे सगळं अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो, जेणेकरून इकॉनॉमिक्सच्या सगळ्या किचकटीत न पडता तुम्हाला नेमकं समजेल की नरेंद्र मोदींना काय म्हणायचंय. आणि ते समजण्यासाठी साध्या भूमिकेत जायचंय, ते म्हणजे एका कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत जायचंय, जेणेकरून तुम्हाला सहजपणे समजणार आहे की हा प्रॉब्लेम काय आहे. मग नेमकं पेट्रोल, डिझेल आणि सोनं हे आपल्या देशासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विलन म्हणून नेमकं का काम करतंय तेही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात पहिली गोष्ट ही समजून घ्या की जेव्हा आपण महिनाभराचा जो आपल्या घरातला खर्च असतो, तो घरातला खर्च आपल्या महिनाभराच्या नंतर जो आपला पगार होतो किंवा जे काही आपलं उत्पन्न असतं बिझनेसमधून किंवा इतर ठिकाणाहून, या उत्पन्नातून आपला खर्च करतो तोपर्यंत आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. आपली अपेक्षा ही अशी असते की महिन्याभराचा जर आपला 50,000 रुपयाचं उत्पन्न असेल तर आपलं 30,000 रुपयाचा खर्च असावा, जेणेकरून 20,000 रुपये शिल्लक राहावेत. पण प्रॉब्लेम त्यावेळेला होतो जेव्हा आपल्या महिन्याभराचा जो खर्च आहे तो इतका जास्त होतो की आपल्या महिन्याभराच्या उत्पन्नातून तो भागतच नाही. त्यावेळेला आपण बँकेमध्ये एखादी एफडी करून ठेवलेली असते, ती एफडी मोडायला लागते आणि मग महिन्याचा खर्च भागवायला लागतो. आणि त्यावेळेला जो प्रॉब्लेम होतो तोच आता भारत सरकारचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे काय, तर भारत सरकारकडे जानेवारीपर्यंत साधारण $728 बिलियन एवढं परकीय चलन होतं. म्हणजे आपण समजूया की डॉलर्स होते. आता हे डॉलर्स कशासाठी असतात, तर कधीतरी अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी या डॉलर्सचा वापर करता येतो आणि आपला खर्च भागवता येतो. पण इथं प्रॉब्लेम असा झालाय की जे मागच्या काही महिन्यांपासून जे युद्ध चालू आहे अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये, या युद्धामुळे सगळे दर एवढे वाढलेले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या, सोन्याच्या किमती त्या अगोदरच वाढायला सुरुवात झालेली. या सगळ्यांचा परिणाम असा झालाय की भारत सरकारचे हे डॉलर्स आता जास्त खर्च करावे लागतात. मागच्या 10 वर्षाचा जर तुम्ही ग्राफ बघितला तर भारताचं हे जे एफडी आहे किंवा हे जे परकीय चलन आहे ते वाढत वाढत गेलेलं आहे. पण या मागच्या 2-3 महिन्यांमध्ये मात्र भारताच्या हा परकीय चलनाचा साठा कमी झालाय. म्हणजे $728 बिलियन तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये होता, आता सध्या तो $690 बिलियन वरती आलाय. म्हणजे $38 बिलियन भारताला जास्त खर्च करायला लागले. आता याचा फटका नेमका कसा बसलाय भारत सरकारला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे सांगतो, जेव्हा मी मुद्द्यांवरून स्पष्ट करतो की नेमकं काय चाललंय. सगळ्यात पहिल्यांदा बघूया पेट्रोल आणि डिझेलमुळे सरकारचं कंबरडं कसं मोडतंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारताकडे जे काही पेट्रोल डिझेलचे साठे आहेत किंवा ऑइलचे साठे आहेत, क्रूड ऑइलचे समजूया, ते अतिशय कमी आहेत. त्यामुळे भारत सगळ्यात जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल आयात करतो आणि ते मध्य पूर्वेतून आयात करतो, रशियाकडून आयात करतो, कुठूनही करू दे पण आयातच करावी लागते. 85% आपण आयात करतो. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मागच्या या युद्धाच्या अगोदर जवळजवळ जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारीपर्यंत या ज्या खर्च होता भारताचा या पेट्रोल डिझेलवरती, क्रूड ऑइलवरती असं ऍक्च्युअली टेक्निकली म्हणायला पाहिजे, क्रूड ऑइलवरती जो भारताचा खर्च होता तो अत्यंत मर्यादित होता. म्हणजे साधारण $9.5 बिलियन, आपल्या आकड्यांमध्ये सांगायचं तर 85,000 कोटी रुपयांचा खर्च भारत सरकार फक्त पेट्रोलवर महिन्याला करत होतं. आता युद्धामुळे काय झालं, या पेट्रोलच्या किमती वाढल्या, म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या. झालं असं की पूर्वी जे $63 प्रति बॅरलला तेल मिळत होतं ते आता $100 प्रति बॅरलला मिळायला लागलं. म्हणजे पूर्वी ज्या पेट्रोलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये भारतानं 85,000 कोटी रुपये खर्च केले, तेवढ्याच पेट्रोलसाठी आता भारताला एप्रिलमध्ये 1,44,000 कोटी रुपये खर्च करायला लागले. पण एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर डिसेंबरमध्ये आपण जे पेट्रोल भरत होतो पेट्रोल पंपावर त्याची किंमत किती होती, ₹104 किंवा ₹105. आता सध्या किती आहे, ₹104 किंवा ₹105. म्हणजे सरकारला अगोदर जिथं 85,000 कोटी रुपये खर्च करायला लागायचे, तिथं आता सरकार 1,44,000 कोटी रुपये खर्च करतंय. म्हणजे एक्स्ट्रा 59,000 कोटी रुपये सरकारला खर्च करायला लागतायत. मग हा बोजा सध्या सहन कोण करतंय,
तर हा बोजा सध्या नरेंद्र मोदी म्हणजे भारत सरकार सहन करते. आणि नरेंद्र मोदींचा प्रॉब्लेम हाच आहे की लोकांच्यापर्यंत याची झळ पोचायला नको, म्हणून सरकार आपल्याकडनं ऑइल मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत, इंडियन ऑइल किंवा HPCL या कंपन्या हा सगळा बोजा सहन करते, म्हणजे सरकारच करते. आणि त्यामुळं सरकारचं सर्वात जास्त परकीय चलन इथं खर्च व्हायला लागले. आणि पेट्रोल डिझेल काय रुपयांमध्ये आपल्याला कोणी देत नाही. आपल्याला हे खरेदी करायचं असेल तर ते डॉलर्स खर्च करावे लागतात आणि मग ते पेट्रोल डिझेल आपल्याला मिळतं. म्हणजे इथं आपल्याला डबल फटका बसतो. आपल्याला डॉलर्स पण आपले खर्च होतात, दुसरीकडे रुपयाची किंमत सुद्धा कमी होते. म्हणून नरेंद्र मोदी काय म्हणतायत, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहनं जास्त वापरा, जेणेकरून हा खर्च कमी होईल सरकारचा आणि पेट्रोल डिझेलच्या किमती देखील वाढवाव्या लागणार नाहीत. म्हणजे थोडक्यात वर्क फ्रॉम होम केल्याचा सगळ्यांनाच फायदा होईल असं मोदींचं म्हणणं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचा. सोन्यावरती नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करायचा प्रयत्न का केला ते थोडक्यात बघूया. आता सोन्याच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही म्हणाल की आम्ही याच्यावरती कुठलीही सबसिडी पण सरकारकडनं घेत नाही, डायरेक्ट सोन्याची जी काही किंमत असेल ती आपण देतोय. सोनं जेव्हा 80,000 रुपये तोळा होतं त्यावेळेला पण आपण सगळे पैसे मोजत होतो आणि आता 1.5 लाख रुपये तोळा आहे तेव्हा सुद्धा आपणच सगळे पैसे मोजतोय. मग नेमका प्रॉब्लेम सरकारला काय आहे? यात प्रॉब्लेम असा आहे की सोनं सुद्धा आपण आयातच करतो. भारतात सोन्याचे काही फार साठे नाही आहेत, त्यामुळं सोनं जास्तीत जास्त आयात करावं लागतं. स्वित्झर्लंड, UAE, आफ्रिका या देशांच्याकडून आपण हे सोनं आयात करतो. इथं प्रॉब्लेम असा आहे की सोनं आयात करताना त्याचे पैसे सुद्धा डॉलरमध्येच मोजायला लागतात. त्यामुळं आता होतंय असं की तुम्ही भलेही सोन्याची कितीही डिमांड केली, आपल्याला आता सणावाराला पाहिजे किंवा लग्न सराईसाठी पाहिजे, तर सोन्याची तुम्ही डिमांड केली तर ती डिमांड सरकारला पूर्ण करण्यासाठी बाहेरून आयात करायला लागते आणि बाहेरून आयात केली की डॉलरमध्ये पैसे मोजायला लागतात. आता इथं प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असा झालाय की सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि किमती वाढल्यामुळं आपल्याला जास्त पैसे द्यायला लागतात. मी तुम्हाला आकडेवारीसह सांगतो. भारत सरकारनं 2025-26 मध्ये जे काही सोनं खरेदी केलंय त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला $6 बिलियन खर्च केलेत. म्हणजे जवळजवळ 54,000 कोटी रुपये आपण महिन्याला खर्च करतोय मागच्या वर्षभरात. 54,000 कोटी रुपये खर्च करून आपण जेवढं सोनं खरेदी करतोय त्याच्या मागच्या वर्षात जर बघितलं तर तेवढंच सोनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोनं आपण फक्त 40,000 कोटी रुपये खर्च करून घेतलं. म्हणजे काय, या वर्षात झालेल्या वर्षात आपण महिन्याला 14,000 कोटी रुपये एक्स्ट्रा मोजतोय. कशासाठी? फक्त सोन्याच्या किमती वाढल्या म्हणून. सोनं आपण जास्त खरेदी करत नाही, पण सोन्याची किंमत आपण जास्त द्यायला लागलोय आणि ही किंमत सरकारला डॉलरमध्ये द्यायला लागले. त्यामुळे सरकारचं जे इम्पोर्ट आहे ती इतकी जास्त झाली की सरकार त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही आणि शेवटी लोकांनी जी डिमांड केलेली आहे ती डिमांड सरकारला सॅटिस्फाय करायलाच लागते. असं होणार नाही की नाही आपल्याकडचं सोनं संपलं असं सरकार सांगू शकणार नाही. जोपर्यंत लोकांना सोनं पाहिजे तोपर्यंत ते त्यांना द्यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टींचा फटका आता सध्या जसा तुम्हाला बसतोय सोन्याच्या किमती वाढल्यामुळे तसंच सरकारला देखील बसतोय. त्यामुळे मी म्हटलं तसं $728 बिलियन भारत सरकारकडे अगोदर होते, म्हणजे फॉरेन रिझर्व्ह होते आणि आता सरकारला ते खर्च करायला लागतात. $38 बिलियन त्यातून ऑलरेडी खर्च झाले. मग हे बिलियन डॉलर्स जे प्रत्येक वेळेला आपण खर्च करतोय त्याच्या मग आणखी एक कारण असं आहे की रुपयाची किंमत कमी होत जाते. आपण जास्त जर आयात करत गेलो तर आपली आता सध्याची ट्रेड डेफिसिट ज्याला व्यापार तूट म्हणतात ती मागच्या वर्षीची किती आहे माहिती आहे? ती जवळजवळ $310 बिलियन पेक्षा जास्त आहे. मग ही तूट भरून ज्या वेळेला आपण काढायचा प्रयत्न करतो यामध्ये होतंय की रुपयाची किंमत खाली 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 जाते आणि ही जर किंमत खाली जाऊ नये असं वाटत असलं तर RBIला परत एकदा डॉलर्स मार्केटमध्ये पंप करायला लागतात आणि हे डॉलर्स पंप केले की त्याचा फटका परत आपल्याकडे होतो की आपले डॉलर जे शिल्लक ठेवलेले असतात, जी FD असते ती मोडायला लागते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं एक विशियस सर्कल आहे आणि त्याचा फटका भारत सरकारलाही बसतो आणि आपल्या देशातल्या लोकांना नागरिकांनाही बसतो. याशिवाय नरेंद्र मोदी आणखी 2 गोष्टींच्या बद्दल बोलले, ते म्हणजे तुम्ही जे ऑइल खाता, जे खायचं तेल आहे आपलं, ते खायचं तेल देखील आपण मोठ्या प्रमाणावर आयातच करतो. त्यामुळे त्याच्यावर देखील जो खर्च आहे भारत सरकारचा तो कमी करायला पाहिजे आणि त्यासाठी लोकांनी जे तेल वापरायचं प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे. आणखी एक गोष्टीबद्दल नरेंद्र मोदी बोलले ते म्हणजे आपण परकीय देशांमध्ये जो प्रवास करतो या प्रवासामध्ये आपण भरपूर खर्च करतो. काही वेळेला गरज नसताना देखील करतो. अनेक वेळा आपल्याला सवय आहे की डेस्टिनेशन वेडिंग करायचं, मग ते दुबईमध्ये करायचं, मग दुबईमध्ये जाण्यासाठी जो काही खर्च आहे तिथल्या लग्नाचा वगैरे यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च होतात. काही लोक हे सगळं करतात आणि हे सगळं केल्यामुळं काय होतं की आपण डॉलर्स सगळे स्पेंड करतो आपल्याकडे असणारे, मग तिथं जाऊन दुबईमध्ये त्याचं दिरम करतो, काय करतो व्हॉटेवर. पण मुद्दा असा आहे की आपल्याकडची जी FD आहे ती आपण मोडून हा सगळा संसार करायला लागलोय आणि त्याचा फटका भारत सरकारला आणि आपल्या देशाला आणि तुम्हाला आम्हाला देखील इनडायरेक्टली बसतोय.
त्यामुळे नरेंद्र मोदी जे बोलले ते योग्य बोलले की अयोग्य हे तुम्ही ठरवायचं. पण यातनं मुद्दा असा आहे की लगेचच सरकारनं सांगितलं म्हणून लोक आता सोनं खरेदी करायचं बंद करतील किंवा निम्म्यानं खरेदी करतील अशी शक्यता नाही. पण एक गोष्ट होऊ शकते की लोक मोठ्या प्रमाणावरती जे सार्वजनिक वाहनं आहेत ती वापरतील, सोन्याची खरेदी थोडीफार कमी होईल. या गोष्टींचा फायदा असा होईल की 80% जरी आपण करू शकलो, जे पूर्वी 100% करतोय, 80% पर्यंत जरी कमी करू शकलो तर फायदा असा होईल की जे आपलं फ्युएल बिल आहे ते फ्युएल बिल साधारण एक $2 बिलियन कमी होईल. दुसरी सोन्यावरती जी $6 बिलियन देतोय तिथं $5 बिलियन द्यावे लागतील. हा जर खर्च आपण वाचवू शकलो तर एक गोष्ट होईल ती महिन्याला एक एक्स्ट्रा आपले $4 बिलियन वाचतील. आता $4 बिलियन म्हणजे ऍक्च्युली होतात जवळजवळ 36,000 कोटी रुपये. 36,000 कोटी जर सरकारचे वाचत असतील तर तो एक फार मोठा फायदा सरकारला आहे आणि तो रुपयांमध्ये देखील कन्वर्ट होताना दिसेल. रुपया देखील थोडासा स्ट्रॉंग होईल. या गोष्टींचा आपल्याला इनडायरेक्टली देखील फायदा होईल आणि परत जर भविष्यात काही संकट उभा राहीलच, हॉर्मोज असेल काय असेल, तर त्यावेळी देखील आपण त्याच्यावरती सहजपणे मात करू शकू आणि पेट्रोल डिझेलच्या किमती देखील आहे तशा स्थिर ठेवायला सरकारला यातून मदत होईल. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमचं पर्सनल ओपिनियन वेगळं असू शकतं. काही लोकांना वाचू शकतं की आम्ही असं काही करणार नाही, आमची मर्जी, आम्ही काहीही करू. पण याच्यामध्ये कोणतीही सक्ती नाही. ही एक ॲडवाईस आहे किंवा एक अपील आहे. जे आहे तो प्रत्येकाचा आपला आपला निर्णय आहे. पण सरकारची ही भूमिका तुम्हाला पटते का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.